मोक्षाचा मार्ग दाखवणारे कोण आहेत? संत आहे. कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये शहरातले गावामध्ये आले. आता तुमचं गावच शहरामध्ये आहे, शहर गावामध्ये आहे काहीच कळत नाही. पण आपण एक मोठ्या महाराष्ट्र सुधारणेच्या गावामध्ये सामील आहोत. नाशिक म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे खऱ्या अर्थाने. ही मोरवाडी, ही मोरवाडी. कोरोना काळामध्ये आमच्या परिसरामध्ये शहरामधली माणसं गावामध्ये आली. गावामध्ये आल्यानंतर एका साहेबांनी विचार केला, साहेब म्हणजे त्या साहेबांनी विचार केला की बाबा रे घरी बसून काय करायचंय, लॉकडाऊन सुरू आहे, काय करायचे. ग्रामीण भागामध्ये मुक्त संचार करण्याची मुभा त्यावेळेस होती आपल्या शेतामध्ये. तो गेला शेतामध्ये एका ओढ्याच्या काठी बसला आणि बसल्यानंतर अनुलोम विलोम नावाचा एक प्रकार आहे व्यायामाचा. एक नाक बंद करायचं, त्याने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा, पुन्हा त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. हे त्याला म्हणतात अनुलोम विलोम. हृदयाची प्रक्रिया चांगली राहण्यासाठी अत्यंत उपयोगीचा व्यायाम म्हणजे अनुलोम विलोम, प्राणायाम. तो प्राणायाम करू लागला. त्यावेळी भल्या पहाटे 5 ते 6च्या दरम्यामध्ये तो व्यायाम करू लागला. आणि तो व्यायाम करत असताना एक मेंढपाळ आपल्या काही बकऱ्या त्या ओढ्याला चरण्यासाठी घेऊन आला. आता लॉकडाऊन जरी असलं तर जनावरांसाठी लॉकडाऊन आहे का? नाही ना. तो बकऱ्या चरण्यासाठी त्या ओढ्याला घेऊन आला. ओढ्याला घेऊन आला तर बकऱ्या सोडून दिल्या आणि सोडून दिल्यानंतर तो त्या माणसाकडे पाहू लागला. माणूस दिसला, अरे हा नाक दाबतोय, नाकाने श्वास ओढतोय, परत नाक दाबतोय, दुसरं नाक दाबतोय. त्याला न राहून त्याने विचारलं, साहेब शहराकडचे दिसतंय? हो. कुठून आले? हो पुण्यावरून. हो. बर तुम्ही एक काय करताय? ते म्हणे गावातला अडाणी असेल, ह्याला काय कळणार नाही. गावातला हा माणूस अडाणी असेल, याला काय कळणार नाही. हा प्राणायाम वगैरे अनुलोम विलोम त्याला काही कळणार नाही. त्याला साधं आणि सोपं फसवायचं म्हणून उत्तर दिलं. अरे बाबा नाक दाबलं ना, नाक दाबलं ना देव भेटतो म्हणे. काय भेटतो? नाक दाबलं की देव भेटतो. तो मेंढपाळ म्हणे ठीक आहे. बकऱ्या चारून गेला. दुसऱ्या दिवशी बकऱ्या घरीच. हाच येऊन त्या साहेबाच्या शेजारी बसला. साहेब आता मला पण शिकवा नाक दाबायचं. त्याने नाक दाबले. अरे नाकपुडी दाब आणि श्वास घे. त्याने नाकपुडी दाबली, भरगत श्वास घेतला. साहेबांनी डोळे मिटले. साहेबांनी सांगायचं ना की बाबा रे दुसऱ्या नाकपुडी सोडून दे श्वास. हा भाऊ श्वास ओढला आणि थांबून ठेवला. तासभर जिवंत राहिला तो, बरोबर ना. त्यांनी श्वास रोखून धरला, सोडेना तो श्वास. आता अशी परिस्थिती आली की मरणप्राय स्थिती आली की बाबा आता प्राण जाणार अशी स्थिती आली की श्वास रोखून धरल्यामुळे आता काय करावं. त्याच वेळेस देवाला दया आली. देव म्हणे याला भक्ताला भेटलंच पाहिजे. देव त्याच्या समोर उभा राहिला. कोणाच्या? त्या मेंढपाळाच्या समोर उभा राहिला. तर त्या मेंढपाळाने त्या देवाला बघितलं. अरे देवा तू द्वारकेचा राणा समोर साक्षात उभा आहे. साहेबांना उठवलं. साहेब उठा. देव दिसला. अरे म्हणे मी महिना झाला बसलोय, मला कधी दिसला नाही, तुला कुठून दिसला? ते म्हणे देव दिसला. बरं ठीक आहे ना, तुम्हाला नाही दिसला. बरं पुन्हा नाकपुडी दाबली. पुन्हा देवाला. अरे देवा. देव म्हणे तथास्तु बोल. देव म्हणे काहीच नको मला. तो मेंढपाळ म्हणे काहीच नको मला देवा, फक्त एक काम कर, मला जसा दिसतोय ना तसं साहेबाला समोर दिस. म्हणजे झालं का? साहेबाने अनुलोम विलोम करण्यासाठी श्वास ओढला. इकडचा कृष्ण इकडे उभा राहिला. साहेबाने बघितलं, अचंबित झाला. अरे देवांचा देव, जगाचा मालक, जगाचा बाप माझ्या समोर उभा राहिला. त्या मेंढपाळाला उठवते. अरे उठ. अरे मूर्ख आहे का काय? देवाच्या पाया पड, आपण दोघे उठू. तो मेंढपाळ उठला आणि पाय धरले. कोणाचे? साहेबाचे. कारण अरे प्राप्तीचे उपाय धरे संधरावे संतांचे ते पाय. देव दाखवणारा कोण आहे? संत आहे. मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोक्ष दाखवणारा कोण आहे? ते संत आहे. आम्हाला बरेच ठिकाणं दाखवणारे वेगवेगळे असतात. आता ठिकाणं सांगायला नको, वेगवेगळी ठिकाणं असतात. आमची संप्रदायांवर श्रद्धा नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आम्हाला पाहायला मिळतं. आमची श्रद्धा आळंदीमध्ये असेल, आमची श्रद्धा जाळीच्या देवाला असेल,
तर आम्ही इतरत्र कुठेही जाणार नाही. आमची श्रद्धा आमची ध्यानावर नाही, आम्ही जागेवर नाही. म्हणून आमची श्रद्धा वायफट ठिकाणी दिसते आणि महाराष्ट्रातलं गढूळ वातावरण आम्हाला आजच्या काळामध्ये दिसतं. कारण काय, आम्ही संप्रदायाच्या पाठीमागे नाही, आम्ही तत्वज्ञानाच्या पाठीमागे नाही, आम्ही पळतो कोणाच्या पाठीमागे ज्याच्या हाती काहीच नाही, परंतु देण्याची मोठी आश्वासनं असतात. आशांच्या मागे आम्ही पळतो. आरसा उडून प्रत्येकाने तो विचार करावा. खऱ्या अर्थाने आम्ही पळतो आशा मागे. आम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवणारा संत आहे हे आम्हाला कळालं. मोक्षाचा मार्ग दाखवणारा आम्हाला संत आहे कळालं. मग संत फक्त मोक्षाचा मार्ग दाखवून मोकळा होत नाहीत दादा, त्या रस्त्यावर चालवायला शिकवतात. आई रस्ता दाखवते आणि बाप चालायला सांगतो. संत म्हणजे आई आणि बापाची दोन्ही भूमिका बजावणारे संत आहेत.